नमस्कार मित्रांनो, मी चंदू कुंबरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, आज आपण एक खूप मोठी अपडेट बघणार आहोत, ती म्हणजे 10वी-12वी परीक्षेचा वेळपत्रक जाहीर झालेला आहे। तर या संदर्भात आपण तारीख आणि त्याची वेळ काय आहे हे बघूया। त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। तर बघा मित्रांनो, 10वी-12वी परीक्षेचा वेळापत्रक जाहीर झालेला आहे। तर आपण तारीख आणि वेळ बघूया। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या वर्षीच्या 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे। यंदाच्या वर्षी परीक्षा सामान्यपेक्षा 10 दिवस आधी घेण्यास येणार असून विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी ठरली आहे। या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध असलेला कालावधी कमी झाला असून त्यांनी आतापासूनच गंभीरपणे अभ्यासाला सुरुवात करणे गरजेचे आहे। परीक्षेच्या वेळापत्रकाचे नियोजन काय आहे ते बघूया। 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक परीक्षा 24 जानेवारी ते 10 फरवरी या कालावधीत होणार आहे। तर लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान घेण्यात येणार आहे। 10वीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा 3 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी या काळात होईल आणि लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या दरम्यान घेतली जाईल। 10वीचा पहिला पेपर मराठी, हिंदी आणि इतर प्रथम भाषांचा असणार आहे। विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे मुद्दे व वेळेचे नियोजन काय सांगितले आहे ते बघूया। विद्यार्थ्यांकडे आता केवळ 3 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे। या मर्यादित वेळेत चांगले गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे। प्रत्येक विषयासाठी पुरेसा वेळ देऊन नियमित सराव आणि अभ्यास करणे महत्त्वाचे आहे। तणावमुक्त वातावरण काय आहे समोर आपण बघूया मित्रांनो। बोर्डाच्या परीक्षा जवळ येत असताना विद्यार्थी आणि पालक दोघांमध्येही काही प्रमाणात भीती आणि चिंता असणे स्वाभाविक आहे। मात्र उरलेल्या 3 महिन्या योग्य नियोजन केल्यास चांगले यश मिळणे शक्य आहे। विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता शांत मनाने अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे। अभ्यासाची पद्धती काय ते बघूया। दैनंदिन वेळापत्रक तयार करा। प्रत्येक विषयाला योग्य तो वेळ द्या। नियमित सराव आणि पुनरावलोकन करा। शंका असल्यास शिक्षकांकडून मार्गदर्शन घ्या। मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा, जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये काही माहिती चांगलेपणे मिळेल। परीक्षा केंद्रावरील नियंत्रण काय असते ते या माहितीमध्ये आपण समोर बघूया मित्रांनो। या वर्षी परीक्षा केंद्रावर कडक नियंत्रण ठेवण्यात येणार आहे। कॉपीमुक्त परीक्षा केंद्र सुनिश्चित करण्यासाठी CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत। या उपाययोजनांमुळे परीक्षा अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध होण्यास मदत होणार आहे। बोर्डाचे नियोजन काय आहे ते समोर बघूया। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तात्पुरते परीक्षा वेळापत्रक जाहीर केल्यानंतर राज्यभरातून हरकती मागवल्या होत्या। यामध्ये केवळ 40 हरकती प्राप्त झाल्या असून त्या सर्व किरकोळ स्वरूपाच्या होत्या। त्यामुळे बोर्डाने केलेले हे नियोजन अंतिम मानले गेले आहे। विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना या माहितीमध्ये सरकारने काय दिले आहे ते बघूया। वेळेचे व्यवस्थापन। तर दैनंदिन अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा। प्रत्येक विषयासाठी पुरेसा वेळ द्या आणि अभ्यास पद्धती काय ते आपण समोर बघूया। महत्त्वाच्या टॉपिकची यादी तयार करा, नोट्स तयार करा, नियमित सराव करा, गटामध्ये अभ्यास करा आणि आरोग्याची काळजी घ्या। पुरेशी झोप घ्या, योग्य आहार खा, थोडा व्यायाम करा, तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने होईल। 10वी आणि 12वीच्या परीक्षा या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे। उरलेल्या 3 महिन्यांचा काळ योग्य पद्धतीने वापरून नियोजनबद्ध अभ्यास केल्यास चांगले यश मिळवणे निश्चितच शक्य आहे।
विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता आत्मविश्वासाने अभ्यासाला सुरुवात करावी आणि आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करावा। तर बघा मित्रांनो, ही होती 12वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट। तर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।